नमस्कार मित्रांनो, मी प्रदीप तारमले आज पुन्हा एकदा आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतोय। मित्रांनो, आपण पाहाल तर शेतकरी बांधवांना तातडीने मदत देण्यासंबंधित गठीत आपण पाहाल तर उपसमितीची बैठक पार पडलेली आहे आणि यामध्ये कशा प्रकारची माहिती आपल्याला प्राप्त झालेली आहे सर्व अगदी पॉइंट टू पॉइंट या व्हिडिओमध्ये मांडणार आहोत। चॅनलवरती ॲग्रिकल्चर सेक्टरमधील असेच दर्जेदार व्हिडिओ मिळत असतात। चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि राज्यभरातील शेतकऱ्यांना आव्हान आहे की आपण अद्याप चॅनलची मेंबरशिप घेतलेली नसेल तर मेंबरशिप घ्या, जेणेकरून चॅनलशी आपण पर्सनली जोडले जाल आणि आपल्या विशेष सुविधांचा लाभ आपण अगदी सहजपणे इकडे घेऊ शकाल। ठीक आहे, अधिक माहितीसाठी जॉइन बटनावर क्लिक करून जाणून घेऊ शकता, अदरवाइज मला मेसेज देखील करू शकता। पुढे या व्हिडिओमध्ये आपण जाल तर यामध्ये अतिशय महत्त्वाचे अपडेट्स घेऊन आलेलो आहेत। आपण पाहाल तर शेतकरी बांधवांसाठी एक उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे, जेणेकरून शेतकरी बांधवांचे किंवा आपदग्रस्तांचे कोणत्याही नैसर्गिक आपत्तीमुळे जर नुकसान होते तर त्यांना मदत देण्यासाठी उपसमिती गठीत करण्यात आलेली आहे। त्या उपसमितीची एक महत्त्वाची बैठक पार पडलेली आणि यामध्ये आपण पाहाल तर मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील असतील, कृषी मंत्री असतील, यांसह अनेक जे दिलीप वळसे पाटील असतील हे महत्त्वाचे मंत्री या ठिकाणी उपस्थित होते। आणि यामध्ये आपण पाहाल तर नवीन महसूल मंडळांचा दुष्काळ सदृश या ठिकाणी यादीत समावेश करण्यासंबंधित कृषी मंत्र्यांनी सूचना केलेल्या आहेत। रब्बी हंगामाच्या सुरुवातीत जी अवकाळी पावसामुळे परिस्थिती होती ती देखील या बैठकीमध्ये चर्चा करण्यात आलेली आहेत। अगदी महत्त्वाचे आणि प्रलंबित विषय यामध्ये चर्चेत घेण्यात आलेले होते। आता पाहूयात पुढे कशा प्रकारचे अपडेट्स मिळते। तुर्तास हे महत्त्वाचे अपडेट्स आपण नक्की इकडे कव्हर केलेले भेटणार आहोत पुढे। जय हिंद।